बेंगलुरु के पुलकेशी नगर में कांग्रेस उम्मीदवार एसी श्रीनिवास को मिली बड़ी ताकत। कांग्रेस लीडर राहुल गांधी ने पुलकेशी नगर में इजलास आम से किया खिताब। एसी श्रीनिवास को कामयाब बनाने की राहुल गांधी ने अवाम से की अपील। जी हां, कांग्रेस लीडर राहुल गांधी ने इंतखाबी जलसे से खिताब किया। चंद माह कबल हुई अपनी भारत जोड़ो यात्रा का तस्करा किया। राहुल गांधी ने कहा कि बीजेपी की नफरत की सियासत के खिलाफ ये यात्रा निकाली गई थी। राहुल गांधी ने कहा कि बीजेपी की नफरत की सियासत की वजह से आज मणिपुर जल रहा है, लेकिन वजीर आजम नरेंद्र मोदी और वजीर दाखिला अमित शाह कर्नाटक का दौरा कर रहे हैं। राहुल गांधी ने कहा कि वो नफरत को नफरत से नहीं बल्कि मोहब्बत से शिकस्त देने में भरोसा रखते हैं। नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलते हैं। राहुल गांधी ने कहा कि बीजेपी के दिल में जितनी नफरत है उससे 10 गुना ज्यादा मोहब्बत हमारे दिल में है। राहुल गांधी ने रिश्वतखोरी, महंगाई और दीगर मसाइल के खिलाफ आवाज उठाई। 7 मई 2023 बरोज इतवार पुलकेशी नगर असेंबली हलके में राहुल गांधी का ये तारीखी जलसा मुनक्कद हुआ। जुनूबी न्यूज रिपोर्ट। ಭವಿಷ್ಯದ ಭಾರತ ದೇಶದ ಭವಿಷ್ಯದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಇವತ್ತೊಂದು ದಿವಸ ಪುಲ್ಕೇಶಿ ನಗರಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ ಸಾಹೇಬ್ರೆ। ನಾನು ಇವತ್ತೊಂದು ದಿವಸ ಸನ್ಮಾನ್ಯ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರನ್ನ ಈ ವೇದಿಕೆಗೆ ತುಂಬು ಹೃದಯದಿಂದ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ವೆಲ್ಕಮ್ ಸರ್, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರನ್ನ ನಾನು ತುಂಬು ಹೃದಯದಿಂದ ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಮತ್ತೆ ಬಂಧುಗಳೇ, ನಮ್ಮ ಎಐಸಿಸಿ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು, ಎಐಸಿಸಿ ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಉಸ್ತುವಾರಿಗಳಾದಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ವೇಣುಗೋಪಾಲ್ ಸಾಹೇಬರು ಇವತ್ತೊಂದು ದಿವಸ ಈ ವೇದಿಕೆಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ। ವೇಣುಗೋಪಾಲ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ನಾನು ತುಂಬು ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತವನ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ ಸಾಹೇಬ್ರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತೊಂದು ದಿವಸ ನಮ್ಮ ಎಸಿ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಅವರು ಬಂಧುಗಳೇ, ಈ ಭಾಗದ ಶಾಸಕ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಎಂಎಲ್ಎ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಎಸಿ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಅವರಿಗೆ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೇನೆ। ಡಾಕ್ಟರ್ ನಾಗಲಕ್ಷ್ಮಿ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೂ ಸಹ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೇನೆ। ಮತ್ತೆ ಮಾಜಿ ಮೇಯರ್ ಸಂಪತ್ ರಾಜ್ ಅವರಿಗೂ ಸಹ ನಾನು ಸ್ವಾಗತವನ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ ಬಂಧುಗಳೇ। केसी वेणुगोपाल जी, प्रसन्ना कुमार जी, बैठ जाओ। एसी श्रीनिवास जी, स्टेज पे कांग्रेस पार्टी के सीनियर नेता, भाइयों और बहनों, प्रेस के हमारे मित्रों, आप सबका यहां बहुत बहुत स्वागत, नमस्कार। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಕೋರ್ತೀನಿ। ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು। कुछ महीने पहले भारत जोड़ो यात्रा में हम कर्नाटक में 550 किलोमीटर चले। ಕೆಲವು ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಭಾರತ್ ಜೋಡೋದಲ್ಲಿ 550 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಾನು ನಡೆದೆ। आप सबके साथ चले, युवाओं के साथ, माताओं बहनों के साथ, बुजुर्गों के साथ भारत को हम जोड़ने निकले। ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೊತೆ, ಯುವಕರ ಜೊತೆ, ತಾಯಂದಿರ ಜೊತೆ, ಮಹಿಳೆಯರ ಜೊತೆ, ಹಿರಿಯರ ಜೊತೆ ನಾನು ನಡೆದ ಇಡೀ ಭಾರತವನ್ನು ಒಂದು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ। जो बीजेपी ने नफरत, हिंसा फैलाई है, उसके खिलाफ हम सब चले, लाखों लोग चले। ಬಿಜೆಪಿ ಅವರು ದ್ವೇಷವನ್ನ ಹರಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದರ ವಿರುದ್ಧ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ನಾವು ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡಿದ್ವಿ। और आपको उनकी जो हिंसा की राजनीति है उसका नतीजा मणिपुर में आज दिखाई दे रहा है। ಈ ದ್ವೇಷ ಏನು ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಹರಡಿದಾರಲ್ಲ, ಇವತ್ತು ಮಣಿಪುರದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದೀವಿ। ಇಡೀ ರಾಜ್ಯ ಹತ್ಕೊಂಡು ಸುಡ್ತಾ ಇದೆ।
मणिपुर जल रहा है, मगर प्रधानमंत्री और होम मिनिस्टर कर्नाटक में दौरा कर रहे हैं। ನಮ್ಮ ಒಂದು ರಾಜ್ಯ ಮಣಿಪುರ ಇವತ್ತು ಹತ್ಕೊಂಡು ಉರಿತಾ ಇದೆ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮತ್ತೆ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಇವತ್ತು ಬೀದಿ ಬೀದಿಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಮತಯಾಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. और आग लगने का कारण नफरत और हिंसा की राजनीति है। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಒಂದು ಮಣಿಪುರದ ರಾಜ್ಯ ಇವತ್ತು ಹತ್ಕೊಂಡು ಸುಡೋದಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಇವರು ಹತ್ತಿದಂತ ದ್ವೇಷ. जहां भी बीजेपी जाती है वो लोगों को बांटने का काम करती है, नफरत फैलाने का काम करती है, हिंसा फैलाती है। ಎಲ್ಲೇ ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಹೋಗ್ಲಿ ಬರೀ ದ್ವೇಷವನ್ನ ಹರಡ್ತಾರೆ, ಜನರ ಮಧ್ಯೆ ಹೊಡಿತಾರೆ. ಇದೇ ಇವರ ಕೆಲಸ. उनका काम नफरत फैलाने का है, हमारा काम लोगों को जोड़ने का है। ಬಿಜೆಪಿ ಅವರು ದ್ವೇಷವನ್ನ ಹರಡ್ತಾರೆ, ಆದ್ರೆ ನಾವು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಜೋಡಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. जितनी नफरत उनके दिल में है उससे 10 गुना मोहब्बत हमारे दिल में है। ಎಷ್ಟು ದ್ವೇಷ ಅವರಲ್ಲಿದೆ ಅದರ 100ರಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿದೆ. और आप सब जानते हो नफरत को नफरत से नहीं हराया जा सकता, नफरत को मोहब्बत से ही मिटाया जा सकता है। ದ್ವೇಷದಿಂದ ಗೆಲ್ಲಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ, ದ್ವೇಷವನ್ನ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಗೆಲ್ಲಲು ಸಾಧ್ಯ. तो जैसे मैंने कहा था, हम नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलते हैं। ದ್ವೇಷದ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯ ಅಂಗಡಿಗಳನ್ನ ನಾವು ಓಪನ್ ಮಾಡ್ತೀವಿ. यात्रा में आपने हमसे 2-3 चीजें कही थी। सबसे पहले आपने कहा कि कर्नाटक में 40% कमीशन बीजेपी के लोग सब चीज में लेते हैं। ಭಾರತ ಜೋಡೋ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ನೀವು ನನಗೆ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದ್ರಿ, ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲೂ ಈ ಸರ್ಕಾರ 40% ಕಮಿಷನ್ ಹೊಡೆಯುತ್ತೆ ಅಂತ. युवाओं ने कहा कि कर्नाटक में हमें रोजगार नहीं मिल सकता, ಯುವಕರು ಹೇಳಿದ್ರು ನಮಗ್ ಕೆಲಸನೇ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ. और सब लोगों ने कहा कि महंगाई से कर्नाटक पिस रहा है। ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿದ್ರು ಬೆಲೆ ಏರಿಕೆಯಿಂದ ಜನ ತತ್ತರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅಂತ.